सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरी कुंडलीमधील ग्रहमानावरती अवलंबून राहते. जर कुंडलीत तुमच्या सूर्यच वीक असेल तर कितीही रेमेडी करा, काही करा, तुम्हाला जॉब लागू शकत नाही. बऱ्याच क्लायंट्स असते की आम्हाला मॅडम सरकारी नोकरी भेटेल का? तर सरकारी नोकरीचं एक योग बनलेलं असते कुंडलीमध्ये. भरपूर कितीतरी मुलं दिल्लीला, पुण्याला, हैदराबादला UPSC, MPSCची एक्झामची तयारी करण्यासाठी गेलेले असतात. लाल किताबमध्ये हे क्लिअर सांगितलेलं आहे की ज्या मुलांना मंगळ आहे किंवा मांगलिक पत्रिका अशा लोकांना सहज जॉब लागतो. तर मी तुम्हाला एक सिंपल अशी रेमेडी सांगेन की आपण ते घरामध्ये करू शकता. दुसरी रेमेडी मी तुम्हाला सांगते, नोकरी लागण्यासाठी सरकारी आणि किंवा प्रायव्हेट. पहिल्याच वर्षी UPSC, MPSC मध्ये आपण एक्झाम दिली, तेच वर्ष आपल्याला लकी साबित होतं आणि त्याच वर्षी जॉब लागते. आता कितीतरी मुलं आहेत की IT मध्ये आहेत किंवा प्रायव्हेट जॉब करणारे आहेत, त्यांना 2 वर्ष जॉब लागतात, तिसरं वर्ष परत जॉब आपोआप जाते. कितीतरी लोकांनी मला सांगितले की मॅडम आम्ही सूर्याला जल चढवलं, सूर्याला जल अर्पण केलं की आम्हाला उलटा त्रास होतोय. हे का? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी सुशीला पवार तुमचं स्वागत करते. कारण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत की अडकलेले पैसे आणि जॉबबद्दल काही रेमेडी असतील तर तुम्ही मॅडम सांगा म्हणून. तर मी आज तुम्हाला सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरी, जॉब ह्याच्या संदर्भात मी सांगणार आहे. कारण सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरी ह्या आपल्या कुंडलीमधील ग्रहमानावरती अवलंबून राहते. तर कुंडलीमध्ये आपण सर्वप्रथम काय बघायचं असते तुम्हाला सांगते, की कुंडलीतील सूर्य कसा बसलाय. जर तुमच्या कुंडलीत सूर्यग्रह नीच आहे, उच्च आहे, त्याच्यावर अ, नोकरीविषयी आपण सांगू शकतो किंवा जे पण कोणी ॲस्ट्रोलॉजर आहे ते नोकरीविषयी सांगू शकतात. कारण सूर्य, चंद्र आणि लाल किताबमध्ये मंगळाला बी तिथं प्राधान्य दिलेलं असते. मंगळ ग्रहही बघितला जातो, की मंगळ कसा आहे तुमच्या कुंडलीमध्ये. तर त्याच्या बऱ्याच रेमेडी आहेत, बरेच उपाय आहेत. पण कधी जर थोडासा प्रभाव असेल सूर्याचा आणि आपण त्याला थोडंसं पुश करू शकतो किंवा आपण ढकलू शकतो म्हणतो त्याला आणि नंतर आपण मग जॉबविषयी बोलू शकतो. तर जर कुंडलीत तुमच्या सूर्यच वीक असेल तर कितीही रेमेडी करा, काही करा, तुम्हाला जॉब लागू शकत नाही. पण थोडा जर सूर्याचा प्रभाव 1-2 रेमेडीने जर उच्च होत असेल किंवा सूर्य उच्च होत असेल तर आपण लाल किताबच्या रेमेडी करून आपण जॉब मिळवू शकतो किंवा आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू शकतो. तर बऱ्याच क्लायंट्स असते की आम्हाला मॅडम सरकारी नोकरी भेटेल का? तर सरकारी नोकरीचं एक योग बनलेलं असते कुंडलीमध्ये आणि ती कुंडली आपण पूर्ण बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही की सरकारी नोकरीचे योग आहेत का नाहीत म्हणून. त्याच्यानंतर चंद्र आणि मंगळ आणि नंतर मग गुरु. तर सूर्य तुमच्या कुंडलीत सर्वप्रथम आपण उच्च करायला पाहिजे, कुंडलीत बघितल्यानंतर. आणि सूर्य कसा आहे कुंडलीमध्ये? कारण सूर्य मजबूत असल्याशिवाय आपल्याला नोकरीचं योग बनत नाहीत. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक रेमेडी सांगेन. सूर्य म्हणजे आपले वडील आणि जी पण मुलं आपल्या वडिलांना इज्जत देतात त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागल्याशिवाय. हा तर एक जनरल रेमेडी आपण घरी करू शकतो किंवा कुणी एक रेमेडी म्हणू शकत नाही कारण ह्याला रेमेडी म्हणणं माझ्या मते चुकीचं आहे. हा एक घरातील संस्काराचा विषय आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, की भरपूर कितीतरी मुलं दिल्लीला, पुण्याला, हैदराबादला UPSC, MPSCची एक्झामची तयारी करण्यासाठी गेलेले असतात आणि त्यांच्या कुंडलीमध्ये योगच नसतो. 10-10 वर्ष मुलं अभ्यास करून, प्रयत्न करून त्याच्यानंतर मग काहीतरी छोटा-मोठा बिझनेस करायचा. आई-वडिलांनी साठवलेली पुंजी पूर्ण गेलेली असत्या आणि छोटा-मोठा बिझनेस करायचा आणि मग तिथून पुढे सेटल व्हायचं, तिथून पुढे लग्न आणि तिथून पुढे संसार आणि तिथून पुढची जिंदगी त्यांची चालू होत्या. काही-काही मुलं डिप्रेशनमध्ये जातात, की 10 वर्ष अभ्यास करून आम्हाला त्याच्यामध्ये यश आलेलं नाही, तर आम्ही कसं पुढे जाणार मग? तर त्याच्यासाठी माझी एक सगळ्यांना जे पण माझे व्ह्यूअर्स आहेत, व्ह्यूज आहेत किंवा लोकं माझे चॅनल बघतात, त्या सगळ्यांना एक माझी विनंती आहे, की तुम्ही कुंडली चांगल्या ॲस्ट्रोलॉजरला दाखवून, कुंडलीचं प्रिडिक्शन व्यवस्थित करून, कुंडली ज्यांना पण चांगली बघता येते, अशा लोकांना कुंडली दाखवून मगच तुम्ही तुमच्या मुलांना जी पण तुमची जमा केलेली पुंजी आहे ती त्या मुलांना जॉबसाठी, ट्युशनसाठी, पढाईसाठी तुम्ही ती पुंजी लावू शकता आणि मग तुम्ही मुलांना जॉबसाठी प्रयत्न करायला मजबूर करू शकता किंवा करायला
भाग पाडू शकता. जर तुमच्या मुलांच्या कुंडलीतच जर सूर्य नसेल व्यवस्थित, चंद्र नसेल, कारण चंद्र हा मनचा कारक आहे, समाजामध्ये मान-सन्मान देण्याचा आहे. जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागली तर मान-सन्मान भेटणारच आहे. मंगळ, ज्या मुलांना मंगळ असतो, लाल किताबमध्ये हे क्लिअर सांगितलेलं आहे, की ज्या मुलांना मंगळ आहे किंवा मांगलिक पत्रिका अशा लोकांना सहज जॉब लागते. कारण जे पण गव्हर्नमेंटला लोक आहेत, ते माझ्या मते 90% लोकांना तर मंगळ राहतोच आणि किंवा मंगळ त्यांच्या कुंडलीमध्ये मजबूत असतो. मंगळ मजबूत असल्याशिवाय जॉब लागू शकत नाही. त्याच्याबरोबर सूर्यही मजबूत असणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला एक सिंपल अशी रेमेडी सांगेन, की आपण ते घरामध्ये करू शकता. म्हणजे जे पण मुलं आहेत त्यांना तुम्ही काय करायचंय, 1 ग्लास दूध घ्यायचंय. दूध म्हणजे बघा चंद्र आला. त्याच्यामध्ये गूळ टाकायचंय किंवा साखर टाकायची. साखर गोड आली. गोड म्हणजे मंगळ आलं आणि त्याच्यात थोडीशी हळदी किंवा केशर टाकायचं. तो गुरू आला आणि ते दूध वडिलांना 43 दिवस रविवारपासून चालू करून कंटिन्यू द्यायचं 43 दिवस. हा एक आपण घरगुती उपाय 43 दिवस करू शकतो. याला जनरल रेमेडी पण आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर सूर्याची वस्तू आहे ते म्हणजे तांब. दुसरी रेमेडी मी तुम्हाला सांगते, नोकरी लागण्यासाठी सरकारी आणि किंवा प्रायव्हेट. दुसरी रेमेडी आहे, ती रेमेडी म्हणजे आता तो सूर्यामध्ये येणारा धातू म्हणजे तांब. तांब्याचे जे शिक्का असतात 43 दिवस सांगितलेलं असतं, की कंटिन्यू 43 दिवस अँटी क्लॉक उतरून वाहत्या पाण्यात सोडा. पण ही कुंडली बघितल्याशिवाय रेमेडी कुणीही करायची नसते. कारण त्याचा असर उलटा होतो तांब्याच्या पैशाच्या रेमेडीचा. कधी-कधी दशम स्थानातला गुरु हटवण्यासाठी सुद्धा ही रेमेडी केली जाते. परंतु ती शुक्रासाठीही केली जाते आणि सूर्यासाठी पण ती कुंडली बघितल्यानंतर. तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, की तोच तांब्याचा पैसा तुम्ही 43 दिवस ही जनरल रेमेडीमध्ये मोडते. रात्री उशाला घ्यायचा आहे. तुम्ही छेदवाला पैसा घेऊ शकता किंवा बिना छेदवाला. रात्री उशाला ठेवायचा आणि सकाळी बिना अँटी क्लॉक उतरता आपल्यावरून तो 7 बार उतरायचा नाही आणि तो पैसा वाहत्या पाण्यात तुम्ही सोडायचा आहे. 43 दिवस करायचा आहे. ही रेमेडी केल्यानंतरही जॉबचे योग बनले जातात. कारण सूर्य मजबूत होतोय. त्याच्यानंतर मी तुम्हाला जॉब लागण्यासाठी तिसरी रेमेडी, तीही अति पॉवरफुल आहे. सध्या लाल तोंडाची माकडं कुठेही भेटू शकत नाही. ते एक उत्तर भारतामध्ये आहेत आणि मुंबईमध्येही आहेत किंवा आपण पनवेलला जाताना घाट आहे, त्या घाटामध्ये सुद्धा आपल्याला लाल तोंडाची माकडं भेटू शकतात. जर तुम्हाला सूर्य मजबूत, ज्याला नाव, फेम, प्रसिद्धी आणि जॉब पाहिजे असेल, त्यांनी जर प्रत्येक रविवारी लाल तोंडाच्या माकडांना जर गूळ घातला, गूळ दिला खायला, तर तुम्ही जॉब, नाव, फेम, प्रसिद्धी आपल्या लाईफमध्ये कमवू शकता, मिळवू शकता. हे जॉबसाठी रेमेडी आहेत. त्याच्यानंतर एक तिसरी मी पाठीमागे पॉडकास्टमध्ये सांगितलेली होती, की 3 धातूची अंगठी, सोनं, चांदी आणि तांब. ही 3 धातूची अंगठी वापरल्यानंतर सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट जॉब किंवा प्रायव्हेट जॉब लागू शकते. त्याच पद्धतीनं जेवढं तुम्ही चंद्र मजबूत करचाल, चंद्र मजबूत करणं, शिवलिंगाला अभिषेक करणं, त्याच्यानंतर गुरु मजबूत करणं, हरभरा डाळ मंदिरात देणं, ह्या जर गोष्टी रेमेडी केल्या तुम्ही, तर तुम्हाला जॉबचे योग बनू शकतात. ह्या रेमेडी तुम्ही करू शकता. परंतु कुंडली विश्लेषण झाल्याशिवाय तुम्ही ह्या रेमेडी करू नका. कारण कुंडलीमध्ये गव्हर्नमेंट जॉबचे योग असतात. मग आपण काय करतो, आपल्याला सांगितले असते, की सरकारी नोकरी आहे किंवा प्रायव्हेट नोकरी आहे. आपण त्या दिशेने प्रयत्न करायला चालू करतो आणि त्या दिशेने प्रयत्न जर चालू केला आपला, तर आपल्याला भेटू शकते. कुणाकुणाला एक पहिल्याच वर्षी यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीमध्ये आपण एक्झाम दिली, तेच वर्ष आपल्याला लकी साबित होतं आणि त्याच वर्षी जॉब लागते. तर अशा कुंडलीमध्ये सूर्य मजबूत आला माझ्याकडे कितीतरी क्लायंट आले, "मॅडम सूर्य मजबूत नाही आणि आम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागली, कशी काय?" तर तो एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगते. वर्षफलाचं जे गोचर असतं आणि त्या वर्षफलामध्ये जर सूर्य मजबूत आला, तर त्या वर्षी तुम्हाला जॉबचे योग बनतात आणि त्या वर्षी जॉब लागते. आणि त्याच्यानंतर आता कितीतरी मुलं आहेत, की आय-टीमध्ये आहेत किंवा प्रायव्हेट जॉब करणारे आहेत. त्यांना 2 वर्ष जॉब लागतात, तिसरं वर्ष परत जॉब आपोआप जात्या. मग ती शनीची अंतर्दशा असेल, राहूची असेल किंवा सूर्य वीक झाला असेल किंवा सूर्यावर पापी ग्रहाची दृष्टी पडली असेल, तर त्याच्यामुळेही आपले जॉब जाऊ शकतात. तर त्याच्यासाठी कुंडलीतला सूर्य स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. काही ॲस्ट्रोलॉजर माणिक वापरायला सांगतात. जे सूर्याचं स्टोन आहे रुबी, हे वापरल्यानंतरही सूर्य मजबूत होतो आणि आपले जॉबचे योग खुलले जातात.
तर आपण जेवढ्या रेमेडी सूर्याच्या संदर्भात आहेत, जे जनरल उपाय आहेत, ते जर आपण केले तरी सुद्धा आपल्याला जॉबचं योग खुललं जातात. आता मी तुम्हाला एक उदाहरणच्या तौरमध्ये सांगते. कितीतरी लोकांनी मला सांगितले, की मॅडम आम्ही सूर्याला जल चढवलं, सूर्याला जल अर्पण केलं, की आम्हाला उलटा त्रास होतोय. हे का? कारण जॉबसाठी कितीतरी मुलांना सांगितलेलं असते, मुलींना सांगितलेलं असते, की सूर्याला जल द्या म्हणून आणि हे सूर्याचंच वर्ष आहे. कारण मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, की सूर्याला जल द्या आणि 2 क्लायंट माझ्याकडे असे आले, की मॅडम आम्ही ज्या वेळेस सूर्याला जल देतोय, तो दिवस आम्हाला अतिशय खराब जातो आणि ज्या दिवशी जल नाही दिलं तर आम्हाला तो थोडंसं सेफ वाटते. तर त्यांच्या वर्षफलाच्या कुंडलीत सूर्य कसा होता हे, कारण तो सूर्य अतिशय खराब होता सूर्य आणि त्यांनी जल दिलं आणि तो आता तुम्ही म्हणणार, की खराब सूर्याला जल दिलं तर सूर्य उच्च कसा होणार? त्या सूर्यासंग तामसी ग्रह बसून ती युती बिघडलेली होती आणि ती युती बिघडल्यामुळं सूर्याला जल दिलेलं ते त्यांना खूप त्रास झालेला होता. कारण कुठलाही ग्रह वाईट ग्रहासंग आता त्याच्याबरोबर दोस्ती असेल, शुक्र शनीची युती महामहालक्ष्मी योग बनतो. मग आणि शुक्र शनी लव्ह मॅरेज करायला होतं. तर ते तसंच सूर्यासंग कुठल्या ग्रहाची दृष्टी पडल्या ती कुंडलीत आपण बघितल्याशिवाय आपण YouTubeवरती नाही सांगू शकत किंवा ह्या ग्रहाची दृष्टी पडल्या आणि तो वर्षफलामध्ये नीच झालाय. ती प्रत्येकाच्या जन्मतारखेनुसार ते वेगवेगळी युती बनलेली असते आणि त्याच्यानुसार त्या रेमेडी आपण करायच्या असते. तर गव्हर्नमेंट जॉब लागण्यासाठी ज्या मी 3 रेमेडी दिलेल्या आहेत, की वडिलांना दूध, साखर, हळदी किंवा केशर किंवा गूळ मिसळून वडिलांना दिलं 43 दिवस रविवारपासून चालू करून, तर सूर्य मजबूत होऊन 43 दिवस त्या तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये जॉब लागलेली दिसून येईल. परंतु जर सूर्य बिलकुलच नीच असेल, थोडा जर आपण त्याला उच्च करू शकतो, बरोबर का? पण पूर्णच खराब असेल, तर त्याला कुठलीही रेमेडी काम करणार नाही. ना जनरल, ना लाल किताबमधली सुद्धा. आपण ते सूर्यावर किती डिग्रीत आहे, सूर्य बाल्यावस्थेत आहे, कुमारावस्थेत आहे का वृद्धावस्थेत आहे, शुभ राशीत बसलाय, नीच राशीत बसलाय, त्याच्यावर दृष्टी कुणाची पडत्या, तो कसा आहे, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असते त्या कुंडलीवरती आणि त्याच्यावर आपण जॉबसाठी प्रयत्न करू. मग कोणाला रेमेडी केल्यानंतर 2 महिन्यात जॉब लागतो, 3 महिन्यामध्ये लागतो, 6 महिन्यात सुद्धा लागतो. कारण ज्या पद्धतीनं कारण अगोदर आपण सूर्याचे उपाय किंवा जॉब लागण्यासाठी भरपूर काय-काय उपाय केले असतात आणि त्याच्यात इतर ग्रह खराब झालेले असतात आणि त्या ग्रहाचा प्रभाव पण आपल्याला जॉब लागण्यासाठी कमकुवत करत असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा जॉब लागण्यासाठी वेळ लागतो. कारण माझे कितीतरी क्लायंट असे आहेत, की भरपूर कुठल्या-कुठल्या रेमेडी केलेल्या असतात, ते कुठली-कुठली शांती केलेली असते, ते कुठले स्टोन वापरलेले असते, ते कुठले उपाय केले असते, तर कुठलं अन्नत्याग केलेलं असते, भरपूर काय-काय रेमेडी. कारण प्रत्येकाला ज्यावेळेस जॉब लागत नाही त्यावेळेस प्रत्येकजण एक आजार असला तर ह्या डॉक्टरचा नाही आपल्याला रिझल्ट आला तर आपण दुसरं डॉक्टर शोधतो. तसंच वास्तूमध्ये सुद्धा किंवा ॲस्ट्रोलॉजीमध्ये सुद्धा जर आपल्याला नाही फरक पडला तर आपण बऱ्याच ॲस्ट्रोलॉजिकला आपली कुंडली दाखवत असतो आणि प्रत्येकाचं वेगवेगळं रेमेडी करून, स्टोन वापरून, शांत्या करून त्याचा असर आपल्याला बराच काही निगेटिव्ह आलेला असते. आणि जर आता समजा राहू तुमच्या कुंडलीमध्ये शुभ बसलाय, तुम्ही राहूची जर शांती केली, जर तो शुभ फळ देणारा आहे, रंगचा राजा बनवणारा राहू जर तुम्ही शांत केला, तर तो कसं फळ देणार आहे सांगा? तुमच्या कुंडलीतला शुक्र भाग्यस्थानी आहे किंवा राजयोग बनवणारा शुक्र आहे, बुधासंग बसलेला आहे आणि जर तुम्ही शुक्राची शांती केली लग्न होण्यासाठी किंवा बुधाची शांती केली, तर ते किंवा नवग्रहाची शांती केली, तर ते तुमचं शुभ फळ देणारे जे ग्रह आहेत, ते कसं तुम्हाला शुभ फळ देणार? उलटं ते शांतच होणार ना. त्याच्यासाठी कुंडली प्रेडिक्शन जरुरी असते आणि कुंडली बघून जर तुम्ही रेमेडी केल्या, तरीही जॉब लागणार आणि ह्या जनरल रेमेडी तुम्हाला जर कोणी सांगितलेलं असेल, तुमच्या कुंडलीत सूर्य उच्च आहे, तर तुम्हाला जॉब लागू शकते. तर ह्या ज्या मी रेमेडी सांगलेल्या आहेत, ह्या रेमेडी करा आणि तुम्हाला जॉबचे योग खोला आणि जॉब तुम्हाला लागू द्या. तुमच्या लाईफमध्ये नाव, फेम, प्रसिद्धी मिळू द्या. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी जे कमेंट आहे, की अडकलेले पैसे आमचे कधी भेटतील मॅडम, तर तो दुसरा व्हिडिओ माझा अडकलेल्या पैशासाठी असेल. धन्यवाद.